नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. चांदवड तालुक्यातील पारेगाव येथे 1008 महामंडलेश्वर प्रकाशानंदजी सरस्वती यांच्या पुण्यतिथी निमित्ताने संपूर्ण भारतातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. या कार्यक्रमाचे आढावा घेतलाय आमचे एस मराठीचे वृत्त संपादक यांनी. बघूया. चांदवड तालुक्यातील पारेगाव येथे आज आपण पाहतोय की पराशर ऋषीच्या ह्या पावन अशा नगरीमध्ये 108 महामंडलेश्वर प्रकाशानंद सरस्वती महाराजांचे आज पुण्यतिथी निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्रातूनच नव्हे तर बाहेरच्या राष्ट्रातून सुद्धा राज्यातून सुद्धा भाविक हे मोठ्या प्रमाणावर आज पारेगाव येथे दाखल झाले. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता जे हरियाणा येथून आलेले आहे त्यांच्याशी मेरठ से आए हैं. उत्तर प्रदेश में डिस्ट्रिक्ट मेरठ पड़ता है. और मेरठ में रामपुर पावटी गांव, जहां पर हमारे सदगुरुदेव भगवान 1978 में पहली बार आए थे और पैदल पूरे भारत का वो भ्रमण करते थे. पैदल भ्रमण करते करते उन्होंने मेरठ में भी 4 चतुर्मास किए जी. और वहीं से चलकर वो पारेगांव महाराष्ट्र में आए पैदल जी. मध्य प्रदेश डिस्ट्रिक्ट गुना कुमराज में आए पैदल चलकर. एक बार हरियाणा सोनीपत में पैदल चल के गए. बिहार में भी गए भागलपुर में जी. तो सदगुरुदेव भगवान ने कन्याकुमारी से लेके और जम्मू कश्मीर तक पैदल भ्रमण किया है जी. और अपने सभी भक्तों का उद्धार किया है सत्संग के माध्यम से. ऐसे सदगुरुदेव भगवान सबको मिले, हमारी गुरुदेव भगवान से यही प्रार्थना है. आपके साथ महामानव आए, हमारे साथ में जो हैं करीब 25 से 30 लोग मेरठ से आए हैं और 55-60 व्यक्ति हरियाणा प्रदेश में डिस्ट्रिक्ट पड़ता है सोनीपत में जैनपुर गांव पड़ता है जमुना किनारे, वहाँ से भी आए हैं. उत्तराखंड से मंगलौर से भी आए हैं. दिल्ली से भी 2-3 भगत आए हैं. गुरुग्राम से मेरा छोटे भाई वीरेंद्र से उस बिल्लू भी आए हैं. तो सब पूरे हिंदुस्तान में जहाँ जहाँ सदगुरुदेव भगवान जाते थे वहाँ से सब यहाँ आए हैं. और आज सदगुरुदेव भगवान की 25वीं पुण्यतिथि के इस शुभ अवसर पर ये भव्य प्रोग्राम हमारे महाराष्ट्र के डिस्ट्रिक्ट नासिक तहसील चांदवड़ गांव पारेगांव के गुरु भाइयों ने मिलकर हर साल दर साल ऐसी प्रोग्राम करते हैं. और इस प्रोग्राम को तो और भव्य करने का इन्होंने काम किया है. इन्हीं के साथ कार्यक्रम आहे हा संपूर्ण भारतातून या ठिकाणी साधक मंडळी. काय वाटतं तुम्ही आयोजक आहात, तुम्हाला कसं वाटतं बाहेरून आपले गुरुबंधू येत आहेत? आमचे गुरुबंधू येतात त्याच्यामुळे आनंद होतो. काय कार्यक्रम काय असतो इथे? कार्यक्रम इथं गुरुची पूजा असते आणि भंडारा असतो. भंडारा असतो. पण मग आता हा जो भंडारा दिला जातो हा साधकांच्या वतीने साधकांच्या वतीने आपण वडनेर भैरववरून आलात, काय सांगा कसा कार्यक्रम वाटला? खूप आनंद होतो. आज इथं आल्यानंतर सगळं गुरुबंधू वर्षातून एक वेळेस मिळतात भेटता एका ठिकाणी. त्यामुळे सगळं घरातले लोक एका ठिकाणी आल्यासारखं खूप आनंद गुरुजींच्या माध्यमाने खूप आनंद होतो इथं आल्यानंतर. गुरुजींच्या सहवासात आल्यानंतर आनंद होत असतो. आता जे भाविक आहेत ते सांगतात प्रशांतजी आपण स्वतः धान्याचे व्यापारी आहात आणि स्वतः तुम्ही हे आयोजन करतात, काय सांगा? काही नाही, फक्त सद्गुरूची कृपा आहे. इथे दरवर्षी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर षष्ठी येते, त्या षष्ठीला गुरुदेवची पुण्यतिथी राहते. आज यावर्षी 25वी पुण्यतिथी इथे आयोजित केली आहे. तर सर्व पूर्ण भारतातून सर्व भक्तगण इथं आलेले आहे आणि ते येतात. या कार्यक्रमाची शोभा खूप वाढते. आमचे सर्व पारेगाव, वणी, नाशिक सर्व मिळून सर्व गुरुभाऊ आम्ही वडनेर आम्ही सर्व इथं येऊन हा कार्यक्रम उत्साहात पार पडतो. सद्गुरूंची सेवा घडावी ही प्रत्येकाची इच्छा असते. आपण पाहू शकतो की संपूर्ण तरुण तडफदार जे पदाधिकारी ते सुद्धा आहेत. हा कार्यक्रम हा दिमाखात साजरा केला जातो, काय सांगा? खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो. दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. या उक्तीप्रमाणे आमचे मेरठचे बंधू या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम साजरा करतात. शाळेतल्या मुलांना सुद्धा निमंत्रित करतात. संपूर्ण गावाला आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांना या ठिकाणी निमंत्रित करतात. भंडारा दिला जातो या ठिकाणी, संपूर्ण भंडारा असतो. भंडाऱ्याचे नियोजन कसं असतं? सगळ्या भक्त परिवाराच्या तर्फे कॉन्ट्रीब्युशन केलं जातं. जो यथाशक्ती ज्याला जेवढे द्यायचे तेवढे पैसे देतात आणि चांगल्या पद्धतीने डोनेशन. हरिद्वारवरनं काही भाविक आलेले आहे, किती दिवस ते येथे असतात, त्यांची राहण्याची व्यवस्था कशी असते?
इथे आमच्याकडे आता सध्या राहण्याची व्यवस्था जरा कमीच आहे, परंतु तरी 3 रूम आहे आमच्याकडे आणि ते तिथंच आम्ही सध्या ॲडजस्टमेंट करतो राहण्याची, परंतु राहण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आपण पाहू शकतो की हे संपूर्ण जे भाविक मंडळ असतं ते या ठिकाणी घेते भाविकांसाठी राहण्याची काही व्यवस्था करणार आहे. भाविकांसाठी आमच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या भक्तमंडळांचा एक विचार आहे. शासनाला आम्ही वेळोवेळी मागणी केली आहे की तिथं भक्त निवास हवं, कारण ह्या भारत देशातील आपले सत्ताधारी आमदार आहेत आपल्या मतदारसंघाचे. आमदार आहे, आमदारांकडे आम्ही मागणी केली आहे. आमदारांनी त्याला दुजोरा दिला आहे आणि सांगितलं की तिथं फार या पंचक्रोशीत पराशरीचं मंदिर असून तिथं प्रकाशानंद महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पूर्ण भारतातून लोक येतात, तर त्यांच्या राहण्यासाठी एक चांगली व्यवस्था तर आमदार साहेबांनी त्याला आपण पुन्हा इथं येणाऱ्या लोकांची व्यवस्था करून देऊ आणि भक्त निवास उभं करू असं आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलेलं. आमदार साहेबांनी पराशर ऋषीकडे पाहून तरी या ठिकाणी येणारे भारतातील संपूर्ण भाविक येतात यांच्यासाठी निवासाची व्यवस्था करावी एवढीच मागणी पारेगावकरांची होत आहे. एस मराठीसाठी वृत्तसंपादक शामराव सोनवणे, पारेगाव, चांदवड. एस मराठी न्यूजसाठी वृत्तसंपादक शामराव सोनवणे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.